मिरजमध्ये फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून 8,000 रुपये जबरदस्ती घेतल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सकाळी 11:15 वाजता महामार्गावरील हॉटेल शंभू समोर ही घटना घडली आहे। शीतल कुमार बळवंत माने वय 42 राहणार शिरोली पुलाची तालुका हातकणंगले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटले आहे की शीतल कुमार माने हे त्यांच्या बहिणीस घेऊन मिरज शासकीय रुग्णालयात जात होते। यावेळी संबंधित चौघांनी माने यांच्या गाडीच्या आडवे गाडी घेऊन त्यांना थांबवले। फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी असल्याचे भासवून माने यांच्याकडे 12,000 रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्यास हातपाय बांधून कोंडून ठेवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। संबंधितांनी जबरदस्तीने माने यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने 8,000 रुपये देण्यास भाग पाडले। तसेच माने यांच्या गाडीचे नंबर प्लेट तोडून नुकसान केले। पैसे घेतल्याचे कुणाला सांगितल्यास माने व त्यांच्या बहिणीस जीवे मारण्याची धमकी दिली। माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत।